एक मोठी बातमी। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक असणार आहे। मध्य रेल्वे मार्गावर आज आणि शुक्रवारी दिवसा कर्जत स्थानकावर पोर्टल उतरवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असेल। मध्य रेल्वे कर्जत यार्ड सुधारणा संदर्भात कर्जत स्थानकावरील पोर्टल अनलोडिंगचं काम पूर्ण करण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालित करणार आहेत। हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत। प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलेलं आहे। तर आजचा हा ब्लॉक नेमका कसा असेल आपण तो देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आपण पाहतोत आज सकाळी 11:20 ते दुपारी 1:05 हा ब्लॉक असणार आहे। तर भिवपुरी रोड पळसधारी स्थानकादरम्यान अप डाऊन आणि मिडलाईन मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येतोय। ब्लॉक कालावधीमध्ये नेरळ ते खोपोली दरम्यानच्या उपनगरीय सेवा रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर रविवारी दुपारी 1:50 ते 3:35 हा संपूर्ण ब्लॉक घेण्यात येतोय। पळसधरी आणि भिवपुरी रोड स्थानकादरम्यान अप डाऊन आणि मिड लाईन मार्गावर हा संपूर्ण ब्लॉक घेण्यात येतोय। तर मेगा ब्लॉकच्या काळात गाड्यांचं वेळापत्रक नेमकं कसं असणार आपण ते देखील जाणून घेऊयात। बदलापूर आणि खोपोली स्थानकादरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीये। त्यासोबतच सीएसएमटी इथून 12:20 सुटणारी सीएसएमटी खोपोली गाडी ही अंबरनाथ इथे शॉर्ट टर्मिनेट होणार आहे आणि दुपारी 1:19 सुटणारी सीएसएमटी ते कर्जत उपनगरीय गाडी ही अंबरनाथ इथे शॉर्ट टर्मिनेट होईल, म्हणजेच तिथेच थांबवण्यात येईल। तर सीएसएमटी इथून 1:40 सुटणारी सीएसएमटी कर्जत उपनगरीय गाडी बदलापूर इथे शॉर्ट टर्मिनेट होणार आहे। त्यानंतर आणखी एक महत्त्वाची ती म्हणजे कर्जत इथून 1:55 सुटणारी कर्जत सीएसएमटी ट्रेन ही अंबरनाथ इथून सुटणार आहे। या महत्त्वाच्या नोंदी नोट करून घ्या। दरम्यान आता पुढची बातमी पाहूयात। संक्रांतीच्या निमित्तानं उडवला जाणारा पतंग आणि त्यासाठी वापरला जाणारा मांजा हे सध्या प्रचंड चर्चेत आहे, कारण पतंग कटण्याची ईर्ष्या अनेकांच्या जीवावर बेतते। पुण्यामध्ये गेल्या 4 वर्षात या पतंगांच्या मांजानं गळा चिरून 3 जणांचा मृत्यू झालाय। 2च दिवसांपूर्वी नायलॉन मांजा गळ्यात अडकून गळा कापल्यानं तरुणाला 32 टाके पडलेत आणि आता पोलिसांनी या मांजाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। हा नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना अल्पवयीन मुलं आढळल्यास त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करून अटक करणार असल्याचा मोठा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलाय। तर या संपूर्ण मांजामुळे खरं तर कशा प्रकारे धोका आहे आपण ते देखील जाणून घेऊयात। खुनी मांजा खरं तर आपण असंच म्हणायला हवं, कारण काचेचे तुकडे, धातू, लोखंडाचे तुकडे हे डिंकात मिसळून हा मांजा तयार करण्यात येतो आणि त्यामध्ये जीवघेण्या रसायनांचा देखील वापर केला जातो। तसंच चायनीज मोनोकिट नावाच्या कंपनीनं बंगळुरूमध्ये हा मांजा खरं तर सुरू केला होता आणि त्यानंतर प्लास्टिक मांजा लोकप्रिय करण्यासाठी त्याला चायनीज मांजा असं नाव दिलं गेलं। आणि आता पुढची बातमी पाहूया। नाशिक जिल्ह्याच्या वडाळा नाका भागात एक धक्कादायक घटना घडलेली आहे। नायलॉन मांजानं एका तरुणाचा गळा कापला गेलाय। संबंधित घटना इतकी धक्कादायक आहे की ज्यामध्ये संबंधित तरुणाच्या गळ्यावर 1-2 नव्हे तर तब्बल 75 टाके पडलेले आहेत। मुशरन सय्यद असं 25 वर्षीय गंभीर जखमी तरुणाचं नाव आहे। त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। त्यामुळे नायलॉन मांजाच्या विक्रीवर कारवाई कधी होणार असा सवाल विचारला जातोय। पुण्यातही तरुणाचा नायलॉन मांजामुळे गळा कापलाय। कात्रज कोंढवा रस्त्यावरची ही घटना आहे। नायलॉन मांजामुळे सतीश फुलारी नावाचा तरुण मांजामुळे गंभीर जखमी झालाय, तर मांजामुळे तरुणाच्या गळ्याला 15 टाके पडलेत। संक्रांतीच्या निमित्तानं उडवला जाणारा पतंग आणि त्यासाठी वापरला जाणारा मांजा हे सध्या प्रचंड चर्चेत आहे, कारण पतंग कटण्याची ईर्ष्या अनेकांच्या जीवावर बेतते। पुण्यामध्ये गेल्या 4 वर्षात या पतंगाच्या मांजानं गळा चिरून 3 जणांचा मृत्यू झालाय।
2च दिवसांपूर्वी नायलॉन मांजा गळ्यात अडकून गळा कापल्यानं तरुणाला 32 टाके पडलेत. तर पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा चायनीज नायलॉन मांजा सध्या जीव घेणा खुनी मांजा ठरतोय. त्याची चोरून होणारी विक्री पोलिसांसमोर आव्हान आहे. कोंडवा ब्रिजवरून भाजी आणून घरी चाललो होतो. तेवढ्यात टू व्हीलर असताना तेवढ्यात समोरून मांजा अचानक माझ्या गळ्याला गुंडाळला गेला. म्हणजे कळालं सुद्धा नाही की काय झालं. माझ्या लहान मुलीनी ओरडा केला की मांजा मांजा म्हणून. मी जस्ट थांबलो, गाडी कशी तरी कंट्रोल केली माझी आणि मांजा हाताने काढला. तर माझ्या हाताला पण मांजा कापला आणि गळ्याला तोपर्यंत पूर्ण हे करून गेलेला. मुलीच्या पण गालाला मांजा चाटून गेला. तिला पण तिथं जखम झाली थोडी. मला 15 टाके पडले. वाघोलीमधून कात्रजला येत होतो घरी. तर मधीच डायस प्लॉटच्या ब्रिजवरती मांजानी नाही का मांजा साडवा होता. तर तिथं मांजानी गळ्यात अडकला पहिला. तर गळ्याचं मांजा माहीत नव्हतं काय आहे, पण मी ओढला तर मांजा हे कळूस तर बोटाला शार्प कट बसला होता. हाडापर्यंत कट झालं होतं. ते तिथं टाके पडले होते. गळ्यालाही जखमा होत्या, गळ्याला पण कट होते आणि बोटाला टाके पडले होते 4. हा सर्रासपणे माझ्या ऑनलाईन माझ्या मिळतो. आणि मी एक म्हणजे पुणे महानगरपालिका असेल किंवा यांना एक म्हणजे एक विनंती करतो की बाबा तुम्ही हे बघा माझ्या कुठनं येतोय, कसा येतोय. कारण याच्यामुळं पक्षी तर जाऊ द्याच, पक्ष्यांना त्रास होतो, माणसांना त्रास होतो. मुख्य जीवाला कळत नाही हो. माणसाला कळतं पण मुख्य जीवाला कळत नाही. त्यांच्या वेदना कोण हे करणार, कोण बघणार त्यांच्या वेदना. ऑनलाईन विक्री असेल किंवा अगदी लपून छपून शहराच्या दुसऱ्या भागातून येऊन लहान मुलांना त्या नायलॉन मांजाची विक्री करून मग पळून जाणं असेल, जी कुठली गोष्ट असेल त्याच्यामध्ये आम्हाला माहिती प्राप्त होताच. गरज पडली तर अगदी पालकांवरती सुद्धा कारवाई होऊ शकते. याबाबत पालकांनी सुद्धा आपली मुलं काय खेळतायत, कुठं खेळतायत, कशा पद्धतीने खेळतायत आणि खरोखर अशा प्रकारच्या जीवाला घातक असणाऱ्या नायलॉन मांजाचा वापर करतायत का याची दक्षता घेणं गरजेचं आहे. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.